नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी मी करणार आहे कोळंबी रस्सा. दह्याचा वापर इथे करणार आहे. तर दही आपल्याला या रस्स्यामध्ये कुठे, कधी, केव्हा आणि किती वापरायचं आहे ते रेसिपी मध्ये इथे दाखवणार आहे. पण रस्सा एक नंबर होतो, छान चव येते. आणि याआधी कधी तुम्ही जर दही टाकून कोळंबी बनवली नसेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. संपूर्ण रेसिपी बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. कोळंबी रस्सा बनवण्यासाठी इथे मी कोळंबी साफ करून घेतलेली आहे. बारीक कोळंबी आहे, ही एकदम जाड नाहीये. आणि लाल कोळंबी आहे. लाल कोळंबीचा रस्सा छान होतो. तर ही बारीक असल्यामुळे संपूर्ण वरचे जे हे आहे ते संपूर्ण मी इथे काढून टाकलेली आहे. साल याची. जर मोठी कोळंबी असेल तर साल आपण ठेवू शकतो, फक्त त्याचे पुढचे मागचे टोकं काढून आणि पाय कापून आणि हे वरचे जे कडक टरफल असतात त्याची कवच असतं तर तसेच ठेवतात मोठ्या कोळंबीचे. छोटी असल्यामुळे मी संपूर्ण काढून टाकलेले आहे. तर इथे आपल्याला कोळंबी बनवायची आहे, त्यासाठी कोळंबी साफ करून घेतलेली आहे. आता इथे मी वाटण बनवून घेतलेलं आहे. वाटणाची रेसिपी माझ्या चॅनलवरती मी दिलेली आहे, संपूर्ण रेसिपी बघा. आजचं हे वाटण, यामध्ये मी फक्त जी कलरची मिरची आहे ती मिरची मी वेगळी वाटण केलेली आहे. तर वेगळी यासाठी मी वाटण केलेलं आहे की आपल्याला जर कमी जास्त प्रमाणामध्ये रस्सा बनवायचा असेल तर लाल मिरची आपण संपूर्ण वाटणामध्ये जर टाकली तर कधी ती कमी आपल्याला करायचं असेल तर मग कमी प्रमाणामध्ये वाटणामधून जाते. तर त्यासाठी मी हे एक बाउल भरून, एक डबा भरून छोटा ही मी मिरची, कलरवाली मिरची मी इथे वाटून घेतलेली आहे बारीक. तर ही मिरची भाजलेली नाहीये, कच्ची म्हणजे बिना भाजताच ही मिरची मी, आणि भिजवलेली सुद्धा नाहीये. डायरेक्टली ही मिक्सर मध्ये पाणी घालून आणि पेस्ट केलेली आहे. आणि हे वाटण मी इथे तयार करून ठेवलेलं आहे. वाटणाची संपूर्ण रेसिपी माझ्या चॅनल वरती आहे, तर रेसिपी तुम्ही बघू शकता. 8 दिवस हे वाटण एकदम छान राहतं आणि आपण कुठल्याही रस्स्याच्या सुक्या भाज्या वाटणापासून बनवू शकतो. तर वाटणाची रेसिपी चॅनल वरती आहे, तुम्ही बघू शकता. गॅसवरती मी कढई एक ठेवलेली आहे. 3 टीस्पून मी घातलेलं आहे तेल. तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे. आपलं कडकडीत गरम झालेलं आहे. सर्वात अगोदर आपल्याला हे जे लाल आपण कलरची मिरची आहे तर ही मी छोट्या टीस्पून म्हणाल तर 2 टीस्पून आणि हे एवढं टीस्पून एक इथे घेतलेली आहे. तेलामध्ये आपल्याला ही मिरची एकदम छान हे सर्व परतून घ्यायची. मिरची आपले व्हायला अजिबात वेळ लागत नाही तेलामध्ये, कारण कडकडीत तेल आपलं गरम आहे. वाटण आता आपण आपल्या रस्सा किती बनवायचा आहे त्यानुसार आपण इथे वाटणाचा वापर करायचा आहे. मिरची आणि वाटण आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं. मीडियम गॅसवरती आपल्याला हे वाटण छान तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचंय. वाटण आपलं तेलामध्ये परतून झालेलं आहे. 2 चिमटी इथे आपल्याला हिंग घालायचं आहे. अर्धा टीस्पून पेक्षा थोडीशी कमी आपण इथे हळद घातलेली आहे. आणि रस्सा भाजीचा मसाला आहे तर तो एक पूर्ण चमचा भरून मी घालणार आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे वापरू शकता. अजून झणझणीत हवा असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण इथे वाढवू शकता किंवा कमी तिखट असेल तर कमी करू शकता. व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचंय. आणि आता थोडंसं पाणी घालून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. हे वाटणाचंच पाणी आहे. मिरची वाटून मिक्सरच्या भांड्यामध्ये जे राहिलेलं आहे त्याचंच ते पाणी आहे लाल कलरचं. 1 मिनिटभर आपल्याला हे वाटण व्यवस्थित शिजवून घ्यायचंय. मसाला आपला पाणी घातल्यानंतर व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आपण. असं तेल आपल्या वरती आलेलं आहे. कोळंबी जी साफ करून आपण स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे ती कोळंबी आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचंय. कोळंबी घालून संपूर्ण वाटण आपण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. घरी बनवलेलं दही आहे. तर दही आपल्याला इथे आंबट असेल तर 1 चमचा कमी घालायचा आहे, किंवा जर मिडियम असेल तर मी सांगते तेवढं दही आपल्याला इथे घालायचं आहे. 3 टीस्पून भरून मी दही घातलेलं आहे. खूप जास्त आंबट नाही आणि
खूप कमी आंबटही नाही, व्यवस्थित मिक्स करायचं आहे. दही घातलेली कोळंबी खाऊन बघा, अतिशय छान ही डिश आहे. नक्की करून बघा. तुम्हाला सुद्धा दही घातलेली कोळंबी नक्कीच आवडेल. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला 1 मिनिटभर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आणि कुठल्याही रस्सा भाजीला असेल, मसाल्याची असेल, नॉनव्हेजचे पदार्थ असतील, गरम पाणीच घाला. गरम पाण्यामुळे रश्श्याला छान चव येते. 1 मिनिटभर आपण इथे झाकण ठेवलेलं आहे. दह्यामध्ये आणि मसाल्यामध्ये कोळंबी बघा एकदम छान इथे मस्त. इथे मी एक छोटा अर्धा दुधी घेतलेला आहे, मोठ्या स्लाइस मध्ये असा कट करून घेतलेला आहे. त्या दुधीचे तुकडे मी ह्या कोळंबी मध्ये आता घातलेले आहे. परत आपल्याला छान मिक्स करायचं आहे आणि परत आपल्याला पाणी घालायच्या आधी 1 मिनिटभर आपल्याला या मसाल्यामध्ये कोळंबीमध्ये आपला दुधी छान आपल्याला एक वाफ द्यायची आहे 1 मिनिटभर. परत आपण इथे झाकण ठेवणार आहे. दुधीचे तुकडे घातल्यानंतर आपली 1 मिनिटभर आपण छान हे दुधी या मसाल्यामध्ये परतून घेतलेलं आहे, शिजवून घेतलेलं आहे. इथे आपल्याला आता पाणी घालायचं आहे. गरम पाणी मी घालते. आपल्याला कितपत घट्ट रस्सा हवा आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. पातळ हवा असेल तर जास्त पाणी घाला, मीडियम हवा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे पाणी घालू शकता. दुधी शिजेल आणि त्यानंतर थोडंसं एकदम पातळ पण नाही, एकदम घट्ट पण नाही, असा रस्सा मला इथे बनवायचा आहे. त्याप्रमाणे इथे मी पाणी घातलेलं आहे. चवीपुरते इथे मी मीठ घालते. आणि आपल्याला दुधी भोपळा शिजवून घ्यायचा आहे. खूप जास्त गाळ आपल्याला दुधी भोपळा करायचा नाहीये. इथे दुधी भोपळा आपल्याला किती शिजवायचा आहे ते मी इथे दाखवणार आहे. दुधी आपला कितपत शिजला ते आपण बघूया. इझिली कट होतो. एवढंच आपल्याला दुधी शिजवून घ्यायचं आहे. इथे आपला कोळंबी रस्सा मस्त तयार झालेला आहे. थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस मी बंद केलेला आहे. गरम कढईमध्ये छान आपल्या कोथिंबीरचा स्वाद याच्यामध्ये उतरतो. याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. कोळंबी रस्सा आपला तयार झालेला आहे. कोळंबी रस्सा आपला तयार झालेला आहे. किचन मध्ये छान वास सुटलेला आहे. दही घातलेला कोळंबी रस्सा आणि त्यामध्ये घातलेला दुधी अप्रतिम टेस्ट आहे. नक्की करून बघा. तुम्हाला सुद्धा ही टेस्ट आवडल्याशिवाय राहणार नाही. गरमागरम भाताबरोबर हा कोळंबी रस्सा अतिशय छान लागतो. नक्की करून बघा. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या नॉनव्हेजच्या, व्हेजच्या असे बऱ्याचशा रेसिपीज आहेत. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता. त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या अशा रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.